नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतचे तिसरे युद्ध डॅश जशा वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅश जशा वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश जशा रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश जशा रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॅश जसे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॅश जसे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हैदराबाद स्टेट डॅश जशा वर्षी भारतात विलीन करण्यात आले? हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचा
राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅजच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅजेशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅजेशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक
3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश यल कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हरणे बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. पंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅश या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी ही आपली विरुद्ध लिंगी नसलेली जोडी होईल. प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून
सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अपूर्ण मन पूर्ण करा. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. डॅश डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आईने दिलेला लाडू खाल्ला. आईने दिलेला लाडू खाल्ला. वाक्याचा काळ ओळखा. तर भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स या बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष पूर्ण झालेले असावेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये स्थानिक स्वशासन हा विषय या सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइड आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 केरोटीन याच्यातून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री हे डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व मानले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे हे डॅश जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले.
खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ यांना भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यसभेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खान मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्रेड इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली यांचे कॅम्रेड हे इंग्लिश वर्तमानपत्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅजशांच्या नेतृत्वाखाली झाला? बारडोलीचा सत्याग्रह डॅजशांच्या नेतृत्वाखाली झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वरळी पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला. ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षांची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची वयोमर्यादा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? राष्ट्रपती हे डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्याय मंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण
करते, तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाबसिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पंचाहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचाहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे यांच्याशी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल.